तर या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 16 सॉल्व करणार आहे. द पाथ लेंथ ऑफ ऑसिलेशन ऑफ सिंपल पेंडुलम ऑफ लेंथ 1 मीटर. तर सिंपल पेंडुलमची लेंथ दिलेली आहे तुम्हाला 1 मीटर इज 16 सेंटीमीटर आणि हा जो 16 सेंटीमीटर आहे तो काय आहे त्याचं पाथ लेंथ आहे. इट्स मॅक्झिमम वेलॉसिटी इज, तर आपल्याला मॅक्झिमम वेलॉसिटी या ठिकाणी फाइंड करायची आहे आणि ब्रॅकेटमध्ये दिलेली तुम्हाला जी इज इक्वल टू पाय स्क्वेअर मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर हा क्वेश्चन 2018ला आलेला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिलं जे ऑप्शन आहे ए ते आहे 2 पाय सेंटीमीटर पर सेकंड, बी ऑप्शन आहे 4 पाय सेंटीमीटर पर सेकंड, सी ऑप्शन आहे 8 पाय सेंटीमीटर पर सेकंड आणि डी ऑप्शन आहे 16 पाय सेंटीमीटर पर सेकंड. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असणार आहे? चला याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. लेंथ दिलेले, लेंथ आपण कशा रुपये करणार तर एलने, आणि ते दिलेले किती तर 1 मीटर एवढी त्याची काय दिलेली आहे तुम्हाला लेंथ दिलेली आहे. त्याच्यानंतर पाथ लेंथ जी दिलेली आहे ती किती दिलेली आहे 16 सेंटीमीटर. ऑसिलेशनचं काय दिलेलं आहे तुम्हाला पाथ लेंथ दिलेली आहे अँड दॅट पाथ लेंथ इज 16 सेंटीमीटर. तर मी सेंटीमीटरचं कन्वर्जन करणार नाही. पाथ लेंथ किती असतं तर एक अर्ध्या ऑसिलेशन म्हणजे इथून इथपर्यंत गेलं तर याला पाथ लेंथ म्हटलं जातं आणि रिटर्न आलं तर डिस्टन्स ट्रॅव्हल फॉर 1 ऑसिलेशन. तर हा 2a असेल आणि तो किती तर आपला 16 सेंटीमीटर इतका दिलेला आहे. मग आपला ॲम्प्लिट्यूड जे आहे ते किती भेटणार तर 16 डिवायडेड बाय 2 म्हणजेच ॲम्प्लिट्यूड भेटेल आपल्याला 8 सेंटीमीटर. आता आपल्याला या केसमध्ये काय फाइंड करायचं आहे मॅक्झिमम वेलॉसिटी या ठिकाणी आपल्याला फाइंड करायचं आहे. मॅक्झिमम वेलॉसिटी जर घेतला तर वी मॅक्सचा फॉर्म्युला जो आहे तो आहे ए ओमेगा. ए म्हणजे काय ॲम्प्लिट्यूड जे ऑलरेडी आपण इतकं फाइंड केलेलं आहे. राहिला आता काय ओमेगा. आता ओमेगा कसा फाइंड करायचा तर त्यासाठी तुम्हाला पेंडुलम दिलेले सिंपल पेंडुलम. तर त्याचा टाइम पिरियडचा फॉर्म्युला यूज करू. फॉर सिंपल पेंडुलम द टाइम पिरियड टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट एल अपॉन जी. जी का असेल ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आपल्याला ओमेगा फाइंड करायचा आहे. मग या टीला इकडे घेऊन टाका आणि याला अरेंज करून घ्या. मग आपण काय करणार तर 2 पाय आपण काय करणार टी करणार. हा टी इकडे घेतला म्हणजे या ठिकाणी काय राहणार तर अंडर रूट जी अपॉन एल. असं काय केलं कारण 2 पाय अपॉन टी का असतो तुमचा ओमेगा. मग आपला ओमेगा भेटेल अंडर रूट किती तर जी अपॉन एल. आता या ठिकाणी जीची जी व्हॅल्यू आहे जीची व्हॅल्यू सांगितली त्यांनी पाय स्क्वेअर इतकी सांगितलेली. तर आपण त्या ठिकाणी पुट करून टाकू पाय स्क्वेअर आणि एल जो आहे तो किती तर 1 आहे. मग पाय स्क्वेअर आणि स्क्वेअर 1 ने डिवाइड केलं तर पाय स्क्वेअरच राहील. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय येणार कॅन्सल. मग आपला जो ओमेगा असणार तो किती असणार तर पाय इतका असेल. मग आता ओमेगा भेटलेला आहे. ही व्हॅल्यू कशामध्ये पुट करू आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये. देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स. तर आपलं इक्वेशन 1 काय भेटणार आहे तर आपल्याला इक्वेशन 1 मध्ये आपल्याला मॅक्झिमम वेलॉसिटी फाइंड करायचं. मॅक्झिमम वेलॉसिटी काय एची व्हॅल्यू ऑलरेडी फाइंड केली ती किती तर 8 सेंटीमीटर आणि आपला जो ओमेगा आहे ओमेगा किती आला तर पाय. मग याला जर सिम्प्लिफाईड केलं तर हा भेटेल तुम्हाला 8 पाय आणि युनिट असेल याचं सेंटीमीटर पर सेकंद. काही सीजीएसच युनिट आपण याला कन्वर्ट केलेलं नाही आहे. ओके. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार आहे ते असेल 8 पाय सेंटीमीटर पर सेकंद. आणि या ठिकाणी ऑप्शन जर तुम्ही चेक केलं तर ऑप्शन नंबर सी जो आहे तो या क्वेश्चनसाठी करेक्टली मॅच आहे. मग आपल्या क्वेश्चनचं जे आन्सर असणार आहे तो ऑप्शन सी म्हणजेच 8 पाय सेंटीमीटर पर सेकंद.